नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली तिने पैसे घेतले आणि त्याचा विश्वासघात केला। पण हा विश्वासघात केल्यानंतर त्याने काय केलं हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। वडिलांना हाय शुगर आहे, त्यांच्या ऑपरेशनसाठी ट्रीटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून तिने कधी 25,000 तर कधी 50,000 रुपये असे कृष्णा सत्यनारायण कनोजा याच्याकडून तब्बल 4 लाख रुपये घेतले होते। तिची मागणी काही थांबत नव्हती, त्यामुळे कृष्णाला संशय येऊ लागला। शेवटी काही दिवसांपूर्वी तो कराडला गेला, तिच्या वडिलांना भेटला। तेव्हा त्यांनी आपली कसलीही शस्त्रक्रिया झाली नाही किंवा शुगरच्या उपचारासाठी इतके पैसे मी कधीही तिच्याकडे मागितले नाही असे त्या मुलीच्या वडिलांनी त्या मुलाला सांगितले। आपल्याला वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली। त्यातूनच तो तिला उसने घेतलेले पैसे परत मागत होता। तेव्हा झालेल्या वादावादीत विश्वासघाताच्या दुःखातून त्याने कोयत्याने तिच्या हातावर जोरात घाव घातला। त्यात तिच्या हाताच्या नसा तुटल्या। ती लो शुगरची रुग्ण असल्याने तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला, त्यातच तिचा मृत्यू झाला। येरवडा येथील WNS कंपनीत मंगळवारी सायंकाळी झालेल्या शुभदा शंकर कोदारे हिच्या खुनामागील कारण समोर आलेले आहे। शुभदा कोदारे हिचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा वय 28 राहणार खैरवाडी शिवाजीनगर याला पोलिसांनी अटक केली आहे। न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। या प्रकरणी शुभदाच्या बहिणीने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। शुभदा आणि तिची बहीण या दोघी बहिणी IT सेक्टरमध्ये काम करतात। त्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। त्या मूळच्या कराडच्या राहणाऱ्या आहेत। त्यांचे वडील कराडला असतात। शुभदा आणि कृष्णा हे दोघे WNS कंपनीत अकाउंट विभागात असले तरीही वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काम करत होते। दोघांचीही 2022 पासून ओळख होती। शुभदा हिने आपले वडील मधुमेहाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे कृष्णाला सांगितले होते। शुभदा हिलाही लो शुगरचा त्रास होता, त्यामुळेच तिने आतापर्यंत लग्न केले नव्हते। वडिलांच्या आजाराचे कारण सांगून शुभदा हिने त्याच्याकडून 25,000 50,000 रुपये असे सातत्याने उसने पैसे घेतले। कृष्णा याने आपली सहकारी अडचणीत असल्याचे पाहून तिला वेळोवेळी मदत केली होती। कृष्णा याची शुभदाच्या बहिणीशी ओळख होती। त्यांच्यात प्रामुख्याने पैशांच्या कारणावरूनच बोलणे झाले होते। शुभदा कायम त्याच्याकडे पैसे मागत असून परत देण्याचे नाव काढत नव्हती। त्याच्याकडून तिने आतापर्यंत तब्बल 4 लाख रुपये घेतले होते, त्यामुळे कृष्णाला हळूहळू तिच्यावर संशय येऊ लागला। काही दिवसांपूर्वी तो कराडला जाऊन शुभदा हिच्या वडिलांना भेटला। या भेटीत त्यांना असा कोणताही मोठा आजार नव्हता किंवा त्यांचे कोणतेही मोठे ऑपरेशन झाले नसल्याचे त्यांनी सांगितले। वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून आपल्याकडून तिने इतके पैसे उकळले आहे, आपला विश्वासघात केला आहे अशी कृष्णाची भावना झाली। त्यातूनच तो तिच्याकडे उसने पैसे परत मागण्यासाठी गेला। विश्वासघातामुळे त्याच्या मनात तिच्याविषयी राग साचून राहिला होता। तिला धमकावावे असा हेतू ठेवून त्याने कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदाला गाठले। त्यांच्यात बोलाचाली झाली। वाद वाढल्याने रागाच्या भरात त्याने जोरात 4-5 वार तिच्या हातावर केले। हे वार इतके जोरात होते की त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या। तिला तातडीने सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले। तिला लो शुगरचा आजार आहे, त्यात तिचे रक्त गोठवले जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला। त्यातच तिला कार्डिक अटॅक आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला। कृष्णा कनोजा याला अटक केल्यानंतर त्यांनी ही हकीकत आपल्या जबाबात दिली आहे। शुभदा कोदारे हिचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाईकांचे म्हणणे अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या CM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।